नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे आपले भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर आपण आजच्या कथेला सुरुवात करूया। रुग्णालयात चारही बाजूंनी गोंधळ माजला होता। मी आणि माझे पती राघव दोघेही हैराण आणि घाबरलेलो होतो। आमच्या बाजूला लोक आम्हाला घेरून उभे होते। कोणी आपापसात कुजबुजत होतं की अरे एवढं मोठं बिल आलं आहे, शेवटी हे बिल कोण भरणार। तर कोणी म्हणत होतं पैसे नसतात आणि तोंड वर करून एवढ्या मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार करून घ्यायला येतात। काही लोक आमच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत होते, तर काही टोमणे मारत होते। आणि त्याच गर्दीत मी आणि राघव सुन्न आणि घाबरलेले उभे होतो, कारण आमच्याच मुलांनी आमच्यासोबत मोठा विश्वासघात केला होता। ते आम्हाला रात्रीच्या अंधारात या रुग्णालयात दाखल करून सोडून निघून गेले होते। हे एक खूप मोठे आणि महागडे प्रायव्हेट हॉस्पिटल होते, ज्याची फी आमच्यासारख्या वृद्धांच्या आवाक्याबाहेरची होती। आम्ही एवढी मोठी रक्कम कुठून आणणार होतो? काल रात्री अचानक माझ्या पतींना सिव्हिअर हार्ट अटॅक आला। मी घाबरून मुलगा राजेशच्या खोलीत धावले। दरवाजा ठोठावत राहिले। मोठ्या मुश्किलीने त्याने आणि सुनेने दरवाजा उघडला, पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती, तर माझ्यामुळे त्यांची झोप खराब झाली याचा त्यांना राग येत होता। खूप विनवण्या केल्यानंतर ते रुग्णालयात आणायला तयार झाले। माझ्या पतींची अवस्था अत्यंत नाजूक होती आणि माझं हृदय जणू आतून तुटून गेलं होतं। मी फक्त हीच प्रार्थना करत होते, एखाद्या सरकारी किंवा छोट्या रुग्णालयात घेऊन जावं, जेणेकरून डॉक्टर त्यांना पाहतील तरी। पण राजेश आम्हाला घरापासून खूप दूर असलेल्या एका मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन आला। मला वाटलं की कदाचित मुलाला उपचार उत्तमाउत्तम हवे असतील, म्हणूनच त्याने आम्हाला इथं आणले असेल। याच विश्वासावर मी काही बोलले नाही। रात्री दोघांनी मिळून राघव यांना दाखल केलं आणि मला त्यांच्या जवळ बसण्यासाठी सोडून दिलं, असं सांगून की फक्त खाली जाऊन औषधं घेऊन येतो। पण रात्र सरली, सकाळ झाली, दुपार झाली आणि आता संध्याकाळ झाली, तरी ते परत आले नाहीत। डॉक्टर आणि नर्स आपापसात बोलू लागले की आमचं बिल कोण भरणार। माझ्याकडे एकही पैसा नव्हता, ना राघवकडे होता। मुलगा सून कुठे आहेत कोणालाच माहीत नव्हतं। कदाचित त्यांना हेच हवं होतं की अशा प्रकारे आम्हाला कायमचं सोडून सुटका करून घ्यावी। मी सगळ्यांना धीर दिला की संध्याकाळपर्यंत माझा मुलगा नक्की पैसे घेऊन येईन। थोड्या वेळासाठी लोक शांत झाले, पण माझं मन आतूनच सांगत होतं की आता राजेश कदाचित कधीच येणार नाही। दुपारपासून रात्र झाली आणि तेव्हाच रुग्णालयाच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील लोक आले आणि आम्हाला धमकावू लागले, जर तुम्ही हॉस्पिटलची फी भरली नाही तर आम्हाला पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल। मी घाबरले। माझ्या पतींची अवस्था आणखीनच बिघडू लागली। या वयात आणि आजारपणात तुरुंगात जाण्याची भीती आम्हाला आतून हादरवून टाकत होती। आम्ही फक्त देवाकडे प्रार्थना करत होतो की एखादा चमत्कार घडावा। तेव्हाच त्या गर्दीतून 30 ते 35 वर्षाचा एक तरुण डॉक्टर पुढे आला आणि म्हणाला की या वृद्धांसोबत काहीतरी खूप चुकीचं झालं आहे, कारण रात्री एक पुरुष आणि एक स्त्री यांना दाखल करण्यासाठी आले होते आणि तेच त्यांना सोडून निघून गेले। त्याने स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना जाताना पाहिलं होतं। डॉक्टर म्हणाला की अशा परिस्थितीत यांच्यावर राग काढणं व्यर्थ आहे आणि रुग्णालयाची जी काही फी आहे ती तो स्वतः भरेल। त्याचं बोलणं ऐकताच आम्हाला जणू काही क्षणांसाठी नव्याने श्वास मिळाला। तो आमच्यासाठी एखाद्या देवदूतापेक्षा कमी नव्हता। आम्हाला सकाळपर्यंत रुग्णालयात थांबण्याची परवानगी मिळाली, पण माझ्या मनात ही भीती बसली होती की सकाळ झाल्यानंतर आम्ही कुठे जाणार। माझे पती रुग्णालयाच्या बेडवर झोपले होते आणि मी त्यांच्याजवळ बसून गाढ चिंतेत बुडाले होते। मला माहीत होतं की मुलगा आणि सून आम्हाला पसंत करत नव्हते, पण ते आम्हाला अशा प्रकारे बेवारस अवस्थेत रुग्णालयात सोडून जातील असा स्वप्नातही विचार केला नव्हता। आमचं आयुष्य नेहमीपासून अशाच संघर्षांनी भरलेलं नव्हतं। कधी काळी आम्हीही एक सुखी आणि सामान्य कुटुंबात राहिलेलो होतो आणि इथूनच आमची कहाणी सुरू होते, जी या समाजातील वृद्धांबद्दलचं एक कटू सत्य समोर आणते। पण त्याआधी जर का ही कहाणी तुमच्या मनाला थोडीशीही स्पर्शून गेली असेल तर तुमचे विचार कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। माझं नाव नीलम, वय 60 वर्ष। मी एक साधीशी हाऊसवाईफ राहिले आहे। माझे पती राघव एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवत होते आणि सोबत LIC एजंटचं काम करत होते।
त्यांच्या दोन्ही नोकऱ्यांमधून आमचं ठीकठाक संसार आरामात चालला होता. खूप जास्त काही नव्हतं, पण कधी कोणत्याही गोष्टीची फार मोठी कमतरताही जाणवली नव्हती. मला सुरुवातीपासून स्वयंपाक करायला खूप आवडायचा. नवनवीन पदार्थ बनवणे, वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनवणे हेच माझं जग होतं. जेव्हा घरात मोबाईल आला तेव्हा माझं हे जग आणखीन रंगबिरंगी झालं. यूट्यूब आणि इंटरनेटवरून मी वेगवेगळे पदार्थ शिकू लागले. जेव्हा जेव्हा मी त्रासलेली असायची किंवा मन उदास असायचं तेव्हा स्वयंपाकघरात जायचे आणि काही ना काही नवीन बनवून टाकायचे. स्वयंपाक करणं माझ्यासाठी फक्त काम नव्हतं, ते माझं समाधान होतं. आमचा संसार खूप आनंदाने चालला होता. आमचा एकच मुलगा होता, राजेश. आम्ही आमच्या आईपतीपेक्षाही जास्त त्याची जोपासना केली. त्याच्या शिक्षणात कधीही कोणतीही कमतरता ठेवली नाही. चांगल्या चांगल्या शाळेत शिकवलं, मग महागड्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. आमची जितकी क्षमता होती त्यापेक्षाही जास्त खर्च केला, फक्त याच विचाराने की आमचा मुलगा पुढे जाऊन आनंदी राहावा, स्वावलंबी बनावा. राजेश अभ्यासात ठीकठाक होता. त्याने 12वी नंतर BTech केलं आणि मग पुण्यात एका IT कंपनीत नोकरी करू लागला. ज्या दिवशी आम्हाला त्याला नोकरी लागण्याची बातमी मिळाली होती त्या दिवशी आमच्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. आम्हाला वाटत होतं की आता आमचा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. राजेश पुण्यात एकटाच राहत होता. त्याने तिथेच एक फ्लॅट घेतला. काही पैसे त्याच्या स्वतःच्या सेविंगचे होते आणि काही पैसे कमी पडले ते आम्ही दिले. यासाठी आम्ही गावाकडचं आमचं घरसुद्धा विकून टाकलं. आता मुलगा पुण्यात होता तर आम्हा दोघांनाही गावामध्ये एकटे राहायचं नव्हतं. आमची इच्छा मुलासोबत राहण्याची होती. म्हणून मी आणि राघव यांनी गाव सोडून पुण्याला आलो. गावाकडच्या घराच्या पैशातून राजेशने पुण्यात एक खूप छान आणि मोठा फ्लॅट खरेदी केला. आम्हाला वाटलं आता आमचं आयुष्य पूर्ण झालं आहे. मुलगा जवळ आहे, सून येईल, घर पुन्हा गजबजून जाईल. माझी दिनचर्याही पुन्हा तशीच झाली. सकाळी लवकर उठून राजेशसाठी नाश्ता बनवणे, त्याच्या टिफिनची तयारी करणे, मग दुपारी माझ्यासाठी आणि राघव यांच्यासाठी जेवण बनवणे. याच दरम्यान आम्हाला जाणवू लागलं की आता राजेशचं लग्न करून द्यायला हवं. शेवटी तो सेटल झाला होता. त्यालाही एका जीवनसाथीची गरज होती. जेव्हा आम्ही राजेशशी बोललो तेव्हा त्याने सांगितलं की त्याला एक मुलगी आवडते. कॉलेजच्या वेळेपासूनच दोघं एकमेकांसोबत शिकत होते आणि आता तीही पुण्यातच दुसऱ्या कंपनीत काम करत होती. हे ऐकून मला आणि राघव यांना खूप आनंद झाला. आम्हाला वाटलं चला, मुलाने आपली आवडती मुलगी निवडली आहे, आता फक्त दोघांचं लग्न लावून द्यायचं आहे. आम्ही खूप धूमधडाक्यात राजेश आणि स्मिताचं लग्न लावून दिलं. लग्नानंतरही माझी दिनचर्या फारशी बदलली नाही. सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवणं, घर सांभाळणं, सगळ्यांची काळजी घेणं हेच माझं आयुष्य होतं. पण हळूहळू मला जाणवायला लागलं की कदाचित स्मिताला माझ्यात कोणताही गुण दिसत नाही. तिला वाटत होतं की मी अगदी निरुपयोगी आहे. तिच्या नजरेत राघवनेही आयुष्यात कोणतीच मोठी प्रगती केली नव्हती. फक्त आयुष्यभर एका प्रायव्हेट स्कूलचे शिक्षक राहिले आणि सोबत LICचे एजंट. आणि मी तर तिच्या नजरेत संपूर्ण आयुष्य फक्त जेवणच बनवत राहिले. कुठेतरी तिने हाच विचार राजेशच्या मनातही भरवला होता. राजेशच्या वागण्यातून ते स्पष्ट दिसू लागलं. तो आम्हाला आपल्यासोबत कुठे बाहेर मोठ्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या खास ठिकाणी घेऊन जाणं टाळायचा. कदाचित त्याला वाटत होतं की आम्ही छोट्या शहरातून आलो आहोत, हायफाय लोकांमध्ये नीट मिसळू शकणार नाही. आम्हाला चांगलं इंग्रजी येत नव्हतं ना मोठ्या शहराच्या झगमगाटीची सवय होती. एक दिवस राजेश ऑफिसमधून खूप आनंदी होऊन घरी आला. त्याने सगळ्यांना खूप आनंदाची बातमीही सांगितली, कारण त्याचं प्रमोशन झालं होतं आणि आता त्याचा पगारही जवळपास दुप्पट होणार होता. त्या प्रमोशनसाठी ऑफिसच्या वतीने एक मोठा फंक्शन ठेवण्यात आला. शहरातील सर्वात मोठा 5 स्टार हॉटेलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना आपापल्या कुटुंबासोबत बोलवण्यात आलं होतं. मी आणि राघव खूप आनंदी झालो. स्मिता तर आनंदाने उड्याच मारत होती. खरंच ही खूप मोठी आनंदाची गोष्ट होती. काही दिवसांनी तो दिवसही आला जेव्हा संपूर्ण कुटुंबाला राजेशच्या प्रमोशनच्या फंक्शनसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं होतं. त्या दिवशी मी खूप मनापासून सर्वात चांगली साडी काढली. तीच साडी जी आमच्या लग्नाच्या वाढदिवशी राघव यांनी मला भेट म्हणून दिली होती.
ती साडी मला खूप आवडायची. राघवसाठीही मी तोच कुर्ता पायजमा काढला जो त्यांच्यावर खूप छान दिसायचा. जो कुर्ता पायजमा मी मोठ्या प्रेमाने त्यांच्यासाठी खरेदी केला होता. आम्ही दोघं छान तयार होऊन जसेच खोलीबाहेर आलो तर पाहिलं की राजेश आणि स्मिता घरातून निघणारच होते. दोघंही एकत्र खूप छान दिसत होते. स्मिताने काळ्या रंगाचा अतिशय स्टायलिश गाऊन घातला होता. गळ्यात गोंडसचा नेकलेस होता. ती खरंच खूप सुंदर दिसत होती. माझा मुलगाही काळ्या रंगाच्या सूटमध्ये खूप छान दिसत होता. मी आवाज दिला, अरे बाळा जरा थांबा, आम्हीही तुमच्यासोबत येत आहोत, आम्ही तयार झालो आहोत. पण जसं त्याचं लक्ष आम्हा दोघांकडे गेलं, राजेश आणि स्मिताच्या चेहऱ्यांवरचे भावच उडून गेले. स्मिताने लगेच विचारलं, तुम्ही दोघं कुठे जात आहात? मी सहजपणे उत्तर दिलं. हे ऐकून स्मिताने तोंड दाबून हसायला सुरुवात केली. मग म्हणाली, तुम्ही दोघं कमीत कमी थोडा विचार तरी करत जा. ते 5 स्टार हॉटेल आहे. तिथे मोठमोठे श्रीमंत लोक येतात, इंग्लिशमध्ये बोलतात. तिथे खाण्याची पद्धत, चालण्याची पद्धत, प्रत्येक गोष्टीचा एक क्लास असतो, एक स्टँडर्ड असतो. आणि तुम्ही लोकांनी माहीत नाही कोणत्या जमान्यातले कपडे घातले आहेत, अगदी गावंढळ लोकांसारखे. जर तुम्ही दोघं तिथे गेलात ना तर फक्त आणि फक्त आमचीच बेइज्जती होईल. मी सुन्न झाले. मी राजेशकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही लाजिरवाणं हसू स्पष्ट दिसत होतं. ते हसू लपवत तो म्हणाला, आई, स्मिता बरोबर म्हणतीये. तिथे तुम्ही लोक अजिबात चांगले दिसणार नाही. खूप श्रीमंत लोक येतील तेथे आई. त्यांचा एक वेगळा क्लास असतो. तुम्ही त्यांच्यात मिसळू शकणार नाही. तुम्हाला चांगलं वाटणार नाही. त्यामुळे बरं होईल की तुम्ही दोघं घरीच राहा. आम्ही तुमच्यासाठी बाहेरून जेवण घेऊन येऊ. राजेशकडून अशा उत्तराची मला अजिबात अपेक्षा नव्हती. माझ्या डोळ्यातून अश्रू फक्त गळणारच होते. पण मी कसं तरी स्वतःला सावरलं. मी फक्त एवढंच म्हटलं, तुम्ही दोघं जा, जेवण आणायची गरज नाही, मी बनवेन. आणि गप्पच राघवजींचा हात धरून खोलीत परत आले. खोलीत येताच मी फुटफुटून रडायला लागले. ज्या मुलाला या स्थानापर्यंत पोचवण्यात आमचं संपूर्ण आयुष्य गेलं होतं, आज तोच मुलगा आम्हाला आपल्यासोबत घेऊन जायला लाजत होता. आम्हीच आता त्याच्यासाठी लाज बनलो होतो. रात्री मी थोडंसं जेवण बनवलं. आम्ही दोघांनी गप्पच खाल्लं आणि काहीही न बोलता झोपी गेलो. राघवरावांनीही काहीच म्हटलं नाही. पण त्यांच्या डोळ्यातील रिकामेपणा आणि मनात दडलेलं दुःख मला स्पष्ट दिसत होतं. आमच्या दोघांकडेही शब्द नव्हते. एकमेकांना काय सांगावं समजत नव्हतं. फक्त दोघांच्या मनात एकच गोष्ट फिरत होती, आता मुलाला आम्हाला आपल्यासोबत ठेवायला, कुठे घेऊन जायला लाज वाटते, कारण आम्ही छोट्या गावातून आलो आहोत. आम्ही श्रीमंत लोकांसारखे राहत नाही. दिवस अशाच प्रकारे जाऊ लागले. स्मिता आणि राजेश आम्हाला खाली दाखवण्याची एकही संधी सोडत नव्हते. मी रोज सकाळी खूप प्रेमाने त्यांच्यासाठी जेवण बनवत असे, पण ते त्यात नेहमी उणिवाच काढायचे. काय आई, इतकं ऑइली जेवण बनवलं आहे. आजकाल इतकं ऑइली कोणी खातं का? अगदी गावंढळासारखं जेवण बनवून ठेवता तुम्ही. काही वेगळं ट्राय करू शकत नाही का? तीच डाळ भाजी रोज. मग मी काही वेगळं बनवत असे. चायनीज, इटालियन, मला सगळं बनवता येत होतं. जे येत नसे ते मी यूट्यूबवर पाहून शिकून घेत असे. जेवण खरंच खूप चविष्ट बनायचं. पण माहीत नाही का, राजेश आणि स्मिताला कधीच समाधानी वाटलं नाही. त्यांना नेहमी उणीवच दिसत राहिली. जेव्हा मी हलकं जेवण बनवत असे तेव्हा म्हणायचे, आई इतकं हलकं जेवण? आम्ही काही आजारी आहोत का? ना यात तेल आहे ना मसाला. असं उकडलेलं जेवण आम्ही का खावं? 80-90 वर्षाचे म्हातारे जे जेवण पचवू शकत नाही असं वाटत होतं. जणू ते दोघं मला खाली दाखवण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही. आता मी दिवसेंदिवस खूप उदास राहू लागले. मी जे काही करत असे त्यात फक्त आणि फक्त उणिवाच काढल्या जात होत्या. माझा आत्मविश्वास तर केव्हाच तुटून गेला होता. पण राघवचा आत्मसन्मानही जणू दररोज चकनाचूर होत चालला होता. राघवला वाटत होतं की त्यांनी आपल्या आयुष्यात खूप काही शिकलं आहे, खूप अनुभव मिळवले आहेत. पण राजेश प्रत्येक गोष्टीवर त्यांना खाली दाखवण्यापासून मागे हटत नव्हता. बाबा, शेवटी तुम्ही तुमच्या आयुष्यात केलंच काय आहे? तुम्ही संपूर्ण आयुष्य एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवत राहिलात. थोडा आपला विचार मोठा ठेवला असता तर शहराबाहेर पडला असता, तर काहीतरी मोठं करू शकला असतात. या छोट्या शहरात राहून प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवून तुम्ही तुमचं आयुष्य संपूनच टाकलं आहे. त्याच्या शब्दात इतकं विष असायचं
की राघव गप्पच ऐकत राहायचे. राजेश पुढे म्हणायचा, आणि आता तुम्हाला हवा आहे की माझ्यासोबतही तेच व्हावं? तुम्ही दोघांनी कधीच आपला स्टँडर्ड वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा जेव्हा मी तुमच्यासोबत बाहेर पडलो तेव्हा तुम्ही अगदी गावंढळासारखे दिसता. तो आपली तुलना आपल्या कलिग्सच्या आईवडिलांशी करायचा. माझ्या कलिग्सचे आई बाबा पाहिले आहेत का तुम्ही? किती स्टँडर्डवाले असतात, इंग्लिश किती छान बोलतात, 5 स्टार हॉटेलमध्ये किती क्लासिक पद्धतीने जेवतात, आणि तुम्ही लोक प्रत्येक गोष्ट हाताने तोडून तोडून खायला लागतात. तो आम्हाला लाजवण्याची एकही संधी सोडायचा नाही. आता तर परिस्थिती अशी झाली होती की ते आमच्या गरजांकडेही दुर्लक्ष करू लागले होते. मग ते औषधांची गोष्ट असो किंवा इतर कोणत्याही गरजेची. अनेक वेळा सांगितल्यानंतर, खूप टाळाटाळ केल्यानंतर कुठेतरी ते आणत असे. ते सुद्धा 10 गोष्टी ऐकवून. प्रत्येक गोष्ट राघवच्या आत्मसन्मानाला खोलवर ठेच पोचवत होती. पण आमच्याकडे दुसरा मार्गही नव्हता. मुलगा आणि सुनेच्या विषारी वागण्यामुळे आम्ही दोघेही खचून गेलो होतो. पण जाणार तरी कुठे? काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. राघव अचानक चक्कर येऊन पडले. मी घाबरलेल्या अवस्थेतच धावत स्मिताच्या जवळ गेले. त्यावेळी राजेश घरी नव्हता. मी म्हणाले, लवकर चल, त्यांना रुग्णालयात घेऊन जाऊया. कळत नाही का बेशुद्ध झाले आहेत. सुरुवातीला स्मिताने खूप नाटक केले. मग जवळच्याच एका सरकारी रुग्णालयात घेऊन गेली. तिथे कळले की त्यांचा BP खूपच कमी झाला होता, त्यामुळेच ते बेशुद्ध झाले होते. डॉक्टरांनी त्यांना इलेक्ट्रॉल पाजलं आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्यास सांगितली. घरी येताच स्मिता माझ्यावरच ओरडली, पाहिलंत, एवढी मोठी गोष्ट होती का? फक्त BPच तर कमी झाला होता. तुम्ही तर प्रत्येक गोष्टीला इतकं वाढवून सांगता की काही मर्यादाच नाही. मग तिने कठोर आवाजात म्हटलं, पुढे काहीही बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. जेव्हा अगदी मरायला लागतील ना तेव्हाच जाऊन सांगा, त्याआधी नाही. त्या दिवशी माझ्या संयमाचा बांध फुटला. मी उलटून म्हणाले, जेव्हा मरायलाच लागतील तेव्हा मी काय करणार? जेव्हा माझ्या हातून निघूनच जातील तेव्हा सांगून काय फायदा? स्मिताने अगदी बेजबाबदारपणे म्हटलं, तर त्याच्याशी मला काय? मला काही फरक पडत नाही. तसेही तुम्ही दोघे ओझेच तर आहात. तुम्ही गेलात तर आमच्यासाठी चांगलंच होईल. मी सुन्न झाले. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की मी माझ्या सुनेच्या तोंडून असे शब्द ऐकत आहे. रात्री राजेश आला तेव्हा मी त्याला सगळी गोष्ट सांगितली. स्मिताने म्हटलेले ते कटू शब्दही मी राजेशला सगळेच सांगतच होते की तेवढ्यात स्मिता खोलीतून संतापाने बाहेर आली. ती माझ्यावर ओरडली, आई, तुम्ही माझ्या पाठीमागे माझ्या नवऱ्याचे कान माझ्या विरुद्ध भरत आहात. समोरून तर तुम्ही खूप भोळ्या दिसता, पाठीमागे आमच्यात भांडण लावून घ्यायचे आहे. मग तिने राजेशकडे पाहत म्हटलं, पाहिलंस राजेश, मी म्हणत होते ना की हे दोघे आपल्यात फूट पाडूनच राहतील, आणि सुरुवातही झाली आहे. तू माझे म्हणणे मानत नव्हतास. मी सुन्न झाले कारण स्मिता अगदी स्पष्टपणे खोटं बोलत होती. मी म्हटलं, खोटे मी बोलतीये की तू? काय तू असे म्हटले नव्हतेस का की मी किंवा राघव मेलो तरी तुला काही फरक पडणार नाही, उलट चांगलेच होईल? आम्ही ओझे वाटतो तुम्हाला? हे ऐकताच स्मिताच्या डोळ्यात अश्रू भरले. ती अगदी सरड्यासारखे रंग बदलायला लागली. राजेश जवळ गेली आणि म्हणाली, पाहिलंत ना कशी माझ्यावर खोटे आरोप करत आहे? आता मी इथे राहणार नाही. एवढा अपमान सहन केल्यानंतर मी इथे अजिबात राहू शकत नाही. मी आत्ताच माझ्या माहेरी निघून जाईल. राजेशने लगेच तिचा हात पकडला आणि उलट माझ्यावरच ओरडला, काय आई, तुम्ही इतक्या म्हाताऱ्या झाल्या आहात. तुमची सून तुमच्या मुलीच्या वयाची आहे. तिची खोटी तक्रार करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? आज बाबा आजारी पडले तर शेवटी त्यांना रुग्णालयात कोण घेऊन गेलं? स्मिताच ना? मागे उभे असलेले स्मिता कुटील हसू देत होती. जणू तिचा हेतू पूर्ण झाला होता. राजेशने ना माझे म्हणणे ऐकले ना समजून घेतले. तो तिथून निघून गेला. त्या दिवशी मला समजले की राजेशवर आता पूर्णपणे स्मिताने नियंत्रण केले आहे. आता मी काहीही म्हणाले तरी तो आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आमच्या विरुद्ध न जाणे काय काय त्याच्या मनात भरले गेले होते, ज्यामुळे तो आमच्यापासून इतका दूर झाला होता. आणि तेवढ्यात रात्री अचानक राघवच्या छातीत तीव्र वेदना उठल्या. मी घाबरून गेले. ते आपल्या छातीला धरून तडफडत होते. संपूर्ण शरीर घामाने भिजून गेलं होतं. माझा श्वास जणू थांबला होता. मी धावत राजेश आणि स्वातीच्या खोलीबाहेर पोहोचले आणि जोरजोरात दरवाजा ठोठावू लागले.
बाहेर बराच वेळ झाल्यानंतर वैतागून राजेशने दरवाजा उघडला. काय आई, रात्रीचे 12 वाजले आहेत. ना स्वतः शांतपणे झोपता ना आम्हाला झोपू देता. कोणता भूकंप आला आहे का, की डोंगर कोसळला आहे? मी थरथर त्या आवाजात म्हणाले. राजेश, बघ तुझ्या बाबांना काय झाले. छातीत खूप तीव्र वेदना होत आहेत. संपूर्ण घामाघूम झाले आहेत. मागून स्मिता डोळे वटारत आली आणि म्हणाली, आई, गॅस झाला असेल. सकाळी चटकारे घेत कचोऱ्या खात होते, विसरलात का तुम्ही? गॅसमुळे छातीत दुखत असेल. मी तिथेच राजेशच्या पायांवर कोसळले. गयावया करून म्हणाले, एकदा रुग्णालयात घेऊन चला, फक्त एकदा. काहीही असो, तिथे जाऊन कळेल, माझ्या मनाला शांतता मिळेल. राजेश बेमनाने चावी घेण्यासाठी खोलीत गेला. स्मिताही त्याच्या मागोमाग गेली. मी इकडे राघवांना सांभाळत होते. त्यांना पाणी पाजत होते. जवळपास 5 मिनिटांनंतर राजेश आणि स्मिता बाहेर आले. पण अचानक त्यांचे वागणे बदलले होते. ते खूप प्रेमाने राघवरावांना उठवू लागले. स्वातीच्या तोंडातून जणू मध टपकत होतं. काळजी करू नका आई, बाबा अगदी ठीक होतील. तुम्ही त्रास करून घेऊ नका. आपण आत्ताच त्यांना शहरातील सर्वात चांगल्या रुग्णालयात घेऊन जाऊ. राजेशने गाडी काढली. माझा जीव कासावीस झाला होता. जवळच रुग्णालय होते, पण राजेश तिथे थांबला नाही. तो आम्हाला घरापासून जवळपास 20 किलोमीटर दूर असलेल्या एका मोठ्या रुग्णालयात घेऊन गेला आणि दाखल करून घेतले. आम्हाला वाटले कदाचित वडिलांना गमावण्याच्या भीतीने राजेश अचानक बदलला आहे. कदाचित आता तो खरोखर आपल्या बाबांची काळजी करू लागला आहे. राघव यांना दाखल करून राजेश म्हणाला, मी औषधं घेण्यासाठी खाली जात आहे, आत्ताच येतो. मी राघवच्या जवळ बसून राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क लावलेला होता. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी सांगितले, यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला आहे. रुग्णालयात आणायला थोडाही उशीर झाला असता तर कदाचित हे वाचले नसते. माझा जीव धस्स झाला. मी देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानू लागले की आपण वेळेवर पोचलो. मी राजेशची परत येण्याची वाट पाहू लागले. मला वाटले तो औषधं घेऊन येतच असेल. पण रात्र सरून सकाळ झाली. राजेश आला नाही. आणि मग संपूर्ण रुग्णालयातील कर्मचारी आमच्या आजूबाजूला उभे राहिले. कारण त्या मोठ्या रुग्णालयाचे बिल इतके जास्त होते की पैसे भरल्याशिवाय तिथून बाहेर पडणे अशक्य होते. मी याच विचारात बुडून गेले होते की सकाळ कधी झाली कळलेच नाही. आज आम्हाला हे रुग्णालय सोडून जायचे होते. पण प्रश्न हा होता की जाऊ तर जाऊ कुठे? आम्हा दोघांनाही समजत नव्हते की आता आमचा आसरा काय असेल. आमच्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने आम्हाला एखाद्या बेवारससारखे रुग्णालयात सोडून दिले होते. हो, डॉक्टरांनी आमचे संपूर्ण बिल भरले होते. पण आता आम्ही पुन्हा त्या घरात परत जाऊ शकत नव्हतो. तिथे आम्हाला अपमान आणि धुत्कार याशिवाय काहीही मिळणार नव्हतं. म्हणून मुलाची साथ सोडून आम्ही आमचा आत्मसन्मान निवडला. आम्ही ठरवले की आयुष्य पुन्हा शून्यापासून सुरू करावे लागले तरी सन्मानाने जगू. मी राघव यांना म्हणाले, ऐका, आता आपण त्या घरात पुन्हा जाणार नाही. आपल्याला रस्त्यावर भीक का मागावी लागू नये, तरी आत्मसन्मानाने जगू. इतक्या अपमानाने मिळालेल्या 2 भाकरींपेक्षा चांगले आहे की आपण आपला दुसरा कुठला तरी आसरा शोधू. राघव यांनीही माझ्या बोलण्याला होकार दिला. आम्ही दोघांनी एकमेकांचे अश्रू पुसले. मग हळूहळू रुग्णालयातून बाहेर पडू लागलो. पुढे काय करायचे आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. कुठल्या दिशेने जायचं आहे. रुग्णालयाच्या बाहेर आम्ही तसेच उभे राहून इकडे तिकडे पाहू लागलो. जणू आपला नवा मार्ग शोधत होतो. तेवढ्यात माझी नजर त्या तरुण डॉक्टरवर पडली ज्याने काल आमची मदत केली होती. तो आपली नाईट ड्युटी संपवून कदाचित घरी जात होता. का कोण जाणे माझी पावले आपोआप त्याच्याकडे वळली. मी डगमगत त्याच्या जवळ पोचले आणि मागून आवाज दिला, ऐका डॉक्टर साहेब. तो वळला आणि मला पाहून हलकेसे हसत म्हणाला, हो आई, सांगा. काळजी करू नका. रुग्णालयाचे संपूर्ण बिल मी भरले आहे. आता तुम्ही आरामात घरी जाऊ शकता. तेवढ्यात राघवही माझ्या मागे आले. मी संकोचामुळे काही बोलू शकले नाही. पण राघव यांना माझ्या मनातले समजले. त्यांनी डॉक्टरांना म्हटलं, बाळा, तू आमचे बिल भरलेस. हा आमच्यावर तुझा खूप मोठा उपकार आहे. पण आता आमचे कोणतेही घर नाही. आम्हाला समजत नाही कुठे जावे. जर तू आम्हाला कुठेतरी एखादे छोटे मोठे काम मिळवून दिले तर आम्ही काम करून आपला उदरनिर्वाह करू. राहण्याची व्यवस्थाही कशी तरी करू.
डॉक्टर काही वेळ विचारात पडला, मग म्हणाला, तुमचे वय पाहता मी तुमच्याकडून कोणत्या प्रकारचे काम करून घेऊ शकतो? हे तर खूप चुकीचे आहे. तुम्ही आता काम करण्याच्या वयात थोडेच आहात. मी लगेच मध्ये म्हणाले, बाळा, काम करण्याचे कोणतेही वय नसते. जोपर्यंत शरीर साथ देतं माणसाने काम केले पाहिजे. आणि मी जेवण खूप छान बनवते. तू मला एखाद्या छोट्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर स्वयंपाक करण्यासाठी लावून दे. आम्हा म्हाताऱ्या दोघांचा उदरनिर्वाह त्यातून चालेल. डॉक्टर काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, तुम्ही खरंच चांगले जेवण बनवू शकता का? मी आत्मविश्वासाने म्हणाले, हो बाळा, तू ज्या प्रकारचे जेवण सांगशील, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, इटालियन, चायनीज, प्रत्येक प्रकारचे जेवण मी बनवू शकते. माझं वय आणि हा साधासुधा दिसणारा चेहरा पाहू नका. विश्वास बसत नसेल तर मी आत्ताच बनवून खाऊ घालू शकते. त्याने मला वरपासून खालपर्यंत निहाळलं, जणू काही माझी पारख करत होता. मग म्हणाला, ठीक आहे, तुम्ही माझ्या गाडीत बसा. एकदा माझ्या घरी चला. तिथे तुम्ही मला काहीतरी बनवून खाऊ घाला. मला आवडलं तर एक काम आहे जे कदाचित तुम्ही करू शकता. माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. राघव यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि जणू आम्ही एक छोटीशी पण खूप मोठी जिंक मिळवली होती. आम्ही डॉक्टरांच्या गाडीत बसलो. रस्त्यात राघवने त्यांना विचारलं, बाळा, तुम्ही आमची इतकी मदत केली, पण आम्हाला अजूनही तुमचं नाव माहीत नाही. तुम्ही तुमचं नाव सांगू शकता का? डॉक्टरांनी हलकंसं हसत म्हटलं, माझं नाव रघुवीर आहे आणि मला आनंद होतो जर मी माझ्या कुवतीनुसार कोणाची थोडीफार मदत करू शकलो तर. राघव म्हणाले, ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे बाळा. प्रत्येक माणूस तुमच्यासारखा मोठ्या मनाचा नसतो. गप्पा मारता मारता रघुवीरचं घर आलं. गाडी गेटसमोर थांबली. आम्ही दोघे खाली उतरलो आणि घर पाहून थक्क झालो. एक खूप मोठा आलिशान बंगला, समोर सुंदरसं गार्डन, मधून जाणारा पक्का रस्ता, दोन्ही बाजूंना हिरवळ, रंगीबिरंगी झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, जणू एखाद्या स्वप्नाच्या दुनियेसारखं होतं. गेटच्या आत जाताच माळीने रघुवीरला नमस्कार केला आणि आमच्याकडे कुतूहलाने पाहिलं. रघुवीरने आम्हाला आत येण्याचा इशारा केला. आम्ही हळूहळू थोडे घाबरत घरात गेलो. आत पाऊल ठेवताच असं वाटलं जणू आम्ही स्वर्गात आलो आहोत. घर खूप मोठं आणि अतिशय सुंदर होतं. आम्ही चारही बाजूंना पाहून आश्चर्यचकित झालो. रघुवीरने आम्हाला मोठ्या आलिशान सोफ्यावर बसायला सांगितलं. तो किती श्रीमंत आहे आणि आम्ही किती असहाय्य आहोत असं आम्हाला अजिबात जाणवलं नाही. त्याने आम्हाला कधीही कमीपणाची जाणीव होऊ दिली नाही. त्याने मोलकरणीला चहा नाश्ता बनवायला सांगितलं. 2 दिवसापासून आम्ही नीट काही खाल्लंही नव्हतं. जे काही मिळालं ते आम्हाला अमृतासारखं वाटलं. नाश्त्यानंतर रघुवीर फ्रेश होऊन खाली आला. मग म्हणाला, आई, जर तुम्हाला काही त्रास नसेल तर तुम्ही मला छोले बनवून खाऊ घालू शकता का? माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. मी म्हणाले, हो बाळा, का नाही? मग तो म्हणाला, पण चणे भिजवलेले नाहीत. न भिजवलेल्या चण्यांपासून छोले बनवणं थोडं कठीण असतं. मी काही वेळ शांत राहिले. मग पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाले, तुम्ही फक्त थोडी वाट पहा. मी स्वयंपाकघरात गेले. चणे गरम पाण्यात थोड्या वेळासाठी टाकले. एका बाजूला मसाले तयार करू लागले आणि दुसऱ्या बाजूला चण्यांना अनेक शिट्ट्या लावल्या. जवळपास अर्ध्या तासात छोले आणि गरमागरम पुऱ्या तयार होत्या. इकडे राघव माझं मनोबल वाढवत होते. रघुवीर आपलं काही काम उरकत होता. जेव्हा मी त्याला छोले पुरी वाढले तेव्हा पहिला घास खाताच त्याच्या डोळ्यात चमक आली. त्याने डोळे बंद केले आणि म्हणाला, इतके स्वादिष्ट छोले मी आजपर्यंत खाल्ले नाही. माझ्या आणि राघवच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. मग रघुवीर म्हणाला, तुम्हाला माहीत आहे मी ही टेस्ट का घेतली होती? मी आश्चर्याने विचारलं. कदाचित तुम्हाला घरात स्वयंपाक करणारी व्यक्ती हवी होती. तो हसला. नाही, खरं तर माझ्या वडिलांचं एक 5 स्टार हॉटेल आहे आणि तिथे आम्हाला एका नॉर्थ इंडियन शेफची गरज आहे. तुमच्या या छोल्यांनी सिद्ध केलं की तुम्ही हे काम उत्तम प्रकारे करू शकता. माझं तोंड उघडच राहिलं. मी म्हणाले, नाही बाळा, 5 स्टार हॉटेलमध्ये स्वयंपाक? मी इतकी मोठी नाही. रघुवीर म्हणाला, तुम्ही बनवू शकता आई, काळजी करू नका. तुमच्यावर जास्त वर्कलोड नसेल. किचनमध्ये स्टाफ असेल. तुम्ही फक्त त्यांना इन्स्ट्रक्शन द्याल आणि तपासाल की सगळं योग्य बनलं आहे की नाही. मी राघवचा हात घट्ट धरला. जणू मला आयुष्यात सगळ्यात मोठा विजय मिळाला होता.
राघवने अभिमानाने माझ्याकडे पाहिलं. मला विश्वासच बसत नव्हता की ज्या स्वयंपाक करण्याच्या कामावरून आयुष्यभर मुलगा आणि सून मला टोमणे मारत राहिले, आज तेच कौशल्य माझी ओळख बनणार होतं. त्याच संध्याकाळी रघुवीर आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने मला हॉटेलचं स्वयंपाकघर दाखवलं. स्वयंपाकघर खरंच खूप मोठं होतं आणि तिथे आधीपासून अनेक शेफ वेगाने स्वयंपाक करत होते. त्यांचे हात इतक्या चपळाईने चालत होते की त्यांना पाहून मी घाबरले. माझ्या मनात भीती बसली की मी इतक्या वेगाने कसं करू शकेन. मी रघुवीरला म्हणाले, बाळा, मी या लोकांसोबत कसं काम करू शकेन? हे तर मशीनसारखे काम करत आहेत. रघुवीरने हसून मला धीर दिला आणि म्हणाला, आई, तुम्हाला यांच्याशी कोणतीही स्पर्धा करायची नाही. तुम्हाला फक्त तुमच्या स्पेशल डिशेस बनवायच्या आहेत. त्यांची रेसिपी यांना समजावून सांगायची आहे आणि हे तपासायचं आहे की जेवण योग्य बनत आहे की नाही. तुमचं काम फक्त एवढंच आहे की इंडियन जेवणाची खरी चव कायम राहावी. त्याच्या बोलण्याने मला थोडासा दिलासा मिळाला. मी होकारही दिला आणि ठरलं की दुसऱ्या दिवसापासून मी हॉटेलमध्ये येणं सुरू करेन. रघुवीरने आम्हाला सर्वंट एरियामध्ये बनवलेल्या खोल्याही दाखवल्या. शेफसाठी तिथे वेगवेगळ्या खोल्या होत्या. त्यापैकी एक खोली मला आणि राघव यांना देण्यात आली. खोली ना फार मोठी होती ना फार छोटी. त्यात एक पलंग आणि काही आवश्यक सामान होतं. आम्ही दोघेही खुश होतो की निदान आमच्या डोक्यावर एक छप्पर तरी आलं होतं. दुसऱ्या दिवसापासून मी हॉटेलची स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळायला सुरुवात केली. सुरुवातीला मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. नवीन लोक, नवीन वातावरण, कामाची वेगळी पातळी होती. पण हळूहळू मला सवय होऊ लागली. राघव प्रत्येक पावलावर माझी मदत करत राहिले. मी माझ्या स्पेशल डिशेस एक एक करून बनवायला सुरुवात केली. जेव्हा त्या डिशेस ग्राहकांना दिल्या जायच्या तेव्हा त्यांना त्या खूप आवडायच्या. काही महिन्यातच आईची थाळी या नावाने एक वेगळा मेनू तयार करण्यात आला, ज्यात माझ्या खास डिशेसचा समावेश होता. ग्राहकांना त्याची चव खूप आवडू लागली. सगळं व्यवस्थित चाललं होतं आणि या कामासाठी आम्हाला चांगले पैसेही मिळू लागले होते. आता आम्ही त्या छोट्याशा खोलीत राहत नव्हतो, तर एक ठीकठाक फ्लॅट घेतला होता. आमच्या आयुष्याने आम्ही दोघेही खूप खुश होतो. एके दिवशी हॉटेलमध्ये एका खूप मोठ्या कंपनीचा इव्हेंट होणार होता. त्या इव्हेंटच्या स्पेशल मेनूमध्ये आईची थाळी समाविष्ट करण्यात आली. त्या दिवशी आम्हाला उशिरापर्यंत हॉटेलमध्ये थांबायचं होतं. मी माझ्या कामात गुंतलेली होते. जे जे ऑर्डर यायचे ते मी बनवून घ्यायचे आणि वेटर ते इव्हेंटमध्ये आलेल्या पाहुण्यांना सर्व करायचे. कंपनीच्या डायरेक्टरला माझी स्पेशल रेसिपी इतकी आवडली की त्यांनी मला बोलावून घेतलं. माझ्यासाठी आणि राघवसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा होता. मी राघवसोबत पार्टी हॉलमध्ये पोचले. डायरेक्टरने मला स्टेजवर बोलावलं आणि सगळ्यांसमोर माझ्या कामासाठी धन्यवाद दिलं. मी हळूहळू सगळं सांभाळत स्टेजवर गेले. तिथे माझा सन्मान करण्यात आला. माझी नजर तिथे उपस्थित लोकांवर फिरली. तेव्हाच एका ठिकाणी जाऊन थांबली. समोर राजेश आणि स्मिता उभे होते. ते दोघेही सतत माझ्याकडेच पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट सांगत होते की ते किती हैराण झाले आहेत. त्यांना पाहताच माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाने भरलेलं स्मित आलं. जणू मी त्यांना काहीही न बोलता दाखवत होते की ज्या कामाला ते कधी छोटं आणि निरुपयोगी समजायचे, त्याच कामाने आज मला सन्मान मिळवून दिला आहे. मी स्टेजवरून खाली उतरले आणि स्वयंपाकघराच्या दिशेने जाऊ लागले. तेव्हाच मागून कोणता तरी आवाज आला, आई. माझं काळीच धस्स झालं. मी घाबरून राघवचा हात घट्ट धरला. आम्ही दोघे मागे वळलो. समोर राजेश आणि स्मिता उभे होते. ते बनावटी हसत आमच्याजवळ आले आणि म्हणाले, अरे आई, तुम्ही एवढ्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये शेफ बनलात? ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही हे सगळं कधी केलं? राघवने मध्येच त्यांचं बोलणं तोडलं आणि कठोर आवाजात म्हणाले, तुम्हाला या सगळ्यांशी काय घेणं देणं? आम्ही जे काही करत आहोत ते आमच्या मेहनतीने आणि आमच्या इज्जतीची भाकरी कमवत आहोत. आणि आता आम्हाला कोणाचे टोमणे आणि फालतू गोष्टी ऐकण्याची काही गरज नाही. स्मिता तोंड उघडत म्हणाली, अरे बाबा, तुम्ही इतके नाराज का होत आहात? आम्ही तर दुसऱ्याच दिवशी तुम्हा दोघांना घेण्यासाठी तेथे गाडी घेऊन गेलो, पण माहीत नाही तुम्ही दोघे कुठे निघून गेला होतात. आम्ही तुम्हाला खूप शोधलं, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वळणावर, पण तुम्ही मिळाले नाही. स्मिताची बनावटी सहानुभूती आता माझ्याकडून सहन होत नव्हती. मी जवळजवळ ओरडत म्हणाले
किती खोटं बोलशील स्मिता. तुला लाजही वाटत नाही आमच्याशी इतका गैरवर्तन करून, आम्हाला रुग्णालयात बेवारससारखं मरण्यासाठी सोडून, आणि आज सहानुभूती दाखवत आहेस. एक कटू सत्य तर तुला माहीतच आहे, पण आज आणखी एक सत्य मी तुला दाखवते. जर तुझा आत्मा थरथरला नाही तर सांग. मी तिचा हात पकडून हॉटेलच्या वॉशिंग एरियामध्ये घेऊन गेले, जिथे एक वृद्ध वाकलेल्या हातांमध्ये हातमोजे घालून शांतपणे खरकटी भांडी धुत होते. जसेच ते मागे वळले, स्मिताच्या चेहऱ्याची हवाच उडून गेली. तिचे हात थंड पडले, कारण ते दुसरे कोणी नसून तिचे स्वतःचे वडील होते. स्मिता तुटून त्यांच्याजवळ गेली. त्यांना तिने मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागली. बाबा, तुम्ही इथे या अवस्थेत कसे? हॉटेलमध्ये भांडी धुत आहात. हे सगळं कसं झालं? दादा कुठे आहे? त्याने तुमच्यासोबत असं कसं केलं? नारायणरावांनी जड अंतःकरणाने तिला आपल्या खांद्यापासून दूर केलं आणि मागे ढकलत म्हणाले, तू कोणत्या अधिकाराने हे विचारत आहेस की तुझ्या भावाने माझ्यासोबत काय केलं? तू आणि तुझ्या पतीने राघव आणि निलिमासोबत काय केलं ते तुला आठवतंय का? त्याने तर फसवणुकीने माझी सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घेतली आणि मला रस्त्यावर सोडून अमेरिकेला पळून गेला. पण तुम्हा दोघांनी त्यांना रुग्णालयात बेवारससारखे मरण्यासाठी सोडून दिलं. तुम्ही एक क्षणही विचार केला नाही की एवढ्या मोठ्या रुग्णालयाचे बिल ते कसे भरतील आणि त्यांच्यासोबत कसा व्यवहार केला जाईल. स्मिताचे डोळे लाजेने खाली झुकले. राजेशही तिथेच उभा होता, जमिनीत गाडल्यासारखा. नारायणराव पुढे म्हणाले की मी वेड्यासारखा दारोदार भटकत होतो. काही आठवड्यांपूर्वी निलिमा आणि राघव यांची नजर माझ्यावर पडली. मी रस्त्याच्या कडेला 2 भाकरीच्या आशेने पडून होतो. त्यांनी मला ओळखले आणि आपल्यासोबत घेऊन आले. आपल्या फ्लॅटमध्ये जागा दिली. मला दुसरे कोणतेही काम येत नव्हते, म्हणून या मोठ्या हॉटेलमध्ये भांडे धुण्याचे काम मिळवून दिले. आज मी जे काही काम करत आहे त्यात मी आनंदी आहे. मला कोणतीही लाज वाटत नाही. लाज तर माझ्या जुन्या आयुष्याची आठवण करून येते, जिथे मी वेड्यासारखे माझ्या मुलांवर सर्व काही लुटून दिले आणि तीच मुले नालायक निघाली. एक मुलगी जिने आपल्या वृद्ध सासऱ्यांना नाकारले आणि एक मुलगा ज्याने आपल्या वडिलांना रस्त्यावर सोडले. यापेक्षा चांगले तर हे झाले असते की मी संपूर्ण आयुष्य एकटाच राहिला असतो. स्मिता रडत म्हणाली, बाबा मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तुम्हा तिघांना माझ्यासोबत घेऊन जाईन. तुमची खूप सेवा करेन. पण नारायणरावांनी तिला पुन्हा मागे ढकलले आणि म्हटलं, ज्या जगातून तुम्ही आलात तिथेच परत जा. आम्ही तिघे जिथे आहोत खूप आनंदी आहोत. निदान आम्ही कोणावर ओझे तर नाही. आणि असं समजू नकोस की मी इथे भांडे धुवून कमी कमावतो आहे. जितके तुम्ही मोठमोठ्या कार्यालयांमध्ये कमावता, जवळजवळ तितकेच मी इथे कमावतो. आता आपल्या मनात हे दुःख घेऊन जग की तुझा बाप मेहनतीने भाकरी कमावत आहे आणि माझ्या डोळ्यांसमोरून निघून जा. इकडे राजेश सतत माफी मागत होता, पण आम्ही त्याला तिथूनही हाकलून दिले. आम्ही तिघे वृद्ध एकमेकांचा आधार बनलो होतो आणि आम्ही शपथ घेतली की जोपर्यंत आम्ही इथे आहोत एकमेकांचा हात नाही सोडणार. स्मिता आणि राजेश तिथून तोंड पाडून निघून गेले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला हे मला माहीत नाही, पण एवढे नक्की आहे की ते कधीही शांतपणे झोपू शकले नसतील, कारण स्मिताने आपल्या वडिलांना खरकटी भांडी धुताना पाहिलं होतं आणि राजेशने आपल्या वृद्ध आईवडिलांना या वयातही मेहनत करताना पाहिलं होतं. आणि आम्ही खूप आनंदी आहोत, कारण आम्ही आमच्या मेहनतीच्या इज्जतीची भाकरी कमवत आहोत आणि सुखाची जिंदगी जगत आहोत. प्रेक्षक मित्रांनो, स्मिता आणि राजेशसोबत आम्ही योग्य केलं का? आपले विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका. जाता जाता हे नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ भारताच्या किंवा जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून पाहत आहात. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.